गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. आज आपण एक खूप सोपी ट्रिक शिकणार आहे वर्ग काढण्यासाठी. तर आपण आज 41 ते 50 पर्यंतचे जे वर्ग आहे ते खूपच सोप्या पद्धतीने कसे काढता येईल ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिलं तर काय करायचं आहे, आपण आपल्याला वर्ग काढायचे 41 ते 50 पर्यंतचे. तर हे सर्व आपण अंक इथे लिहून घेऊ. 41, 42, 43, 44, 45, त्याच्यानंतर 46, 47, 48, 49 आणि 50. काय करायचं आपल्याला या सर्वांचं काय काढायचं आहे? वर्ग. ठीक आहे. आता जर आपल्याला सर्वांचे वर्ग काढायचं आहे तर प्रत्येकाचा वर्ग चिन्ह देऊन टाकू आपण इथे. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? आता या सर्वांचे वर्ग काढायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला करायचं आहे दुसरी स्टेप. पहिली स्टेप काय केली आपण? सर्व अंक लिहिले, त्यांचे वर्ग केले, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो शेवटचा अंक आहे ना, याचा इथे काय आहे? 0. म्हणून आपण इथे 0 पासून सुरुवात करू अंक लिहायला. 0 पासून 9 पर्यंतचे अंक लिहायचे, वर खालच्या बाजूने वरती जायचंय. ठीक आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे. हे सर्व अंक लिहिले. त्यानंतर आता तिसरी स्टेप. 4 चा वर्ग किती असतो? 16. 4 चा वर्ग असतो 16, है ना. 4 चा वर्ग किती असतो? 16. तर आपल्याला काय करायचंय, फक्त आता 16 पासून पुढचे सर्व अंक लिहून टाकायचे. 16 नंतर काय येतं? 17. नंतर 18. नेक्स्ट, 19. नेक्स्ट, 20. इथे 21. 22. 23. 24. 25. कळलं. आता आपल्याला शेवटची स्टेप. ठीक आहे. आता हे जे अंक लिहिले होते इथे आपण 0 पासून 9 पर्यंतचे अंक, ते काहीतरी कारण असेल म्हणून ते लिहिले असतील, है ना. तर आता काय कारण होतं बघा. तर हा जो अंक इथे काय आहे? 9 आहे ना. तर 9 चा वर्ग किती असतो रे? 81. इथे काय लिहायचं आपण? 81. कळलं. 8 चा वर्ग किती असतो? 64. 7 चा वर्ग, 49. 6 चा वर्ग, 36. 5 चा वर्ग, 25. 4 चा वर्ग, 16. 3 चा वर्ग. तर 9 लिहिताना काय लिहायचं आपल्याला? 09. फक्त 9 नाही लिहायचं. काय लिहायचं? 09. ठीक आहे. तसंच 2 चा वर्ग काय आहे? 4. लिहायचं काय पण? 04. कळलं. 1 चा वर्ग काय असतो? 1. पण लिहिताना काय लिहायचं आपण? 01. आणि 0 चा जो वर्ग आहे तर त्याला 2 शून्य देऊन टाकायचे आपण. कळलंय सर्वांना? हो.